रविवारी संध्याकाळी निवडणुकीचा जाहीर प्रचार थांबला. मात्र त्यानंतर आता छुप्या प्रचाराला वेग आलाय. गेले 2 आठवडे जेवणावळी सुरू आहेतच. आता मंगळवारी आपल्यालाच मतदान व्हावं या हेतूनं सर्व प्रकारची रसद पुरवली जातीये. मतमोजणीला अजून बराच उशीर असला तरी आत्तापासूनच उमेदवारांचे समर्थक विजयाची खात्री देऊ लागलेत. तालमीच्या किंवा मंडळाच्या कट्ट्यावर, गावातल्या पारावर, चहाच्या टपरीवर आणि ऑफिस, अगदी घरात सुद्धा निवडणुकीच्या आणि मतदानाच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. आजची रात्र म्हणजे जणू वैऱ्याची रात्र समजून राजकीय कार्यकर्ते फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचंड चुरस आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. रविवारी सायंकाळपासून जाहीर प्रचार थांबला असला तरी अंतर्गत जोडण्यांना आता खरा वेग आलाय. मंगळवारी मतदान होणार आहे, पण आत्तापासूनच कोण जिंकणार, कुणाचं पारडं जड, कशामुळं कोण पडणार याच्या चर्चा रंगू लागल्यात. शहरी आणि ग्रामीण भागातही सध्या निवडणुकीचाच वारा असून गावातील पारावर, मंडळाच्या कट्ट्यावर, हॉटेलमध्ये जिकडं तिकडं राजकारणाची चर्चा आहे. कोल्हापुरात दुरंगी तर हातकणंगलेमध्ये पंचरंगी लढत आहे. कोल्हापुरात शाहू छत्रपती आणि संजय मंडलिक यांच्यातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय, तर हातकणंगलेत धैर्यशील माने, सत्यजित पाटील सरुडकर आणि राजू शेट्टी यांच्यात प्रामुख्यानं लढाई आहे. मंगळवारी किती टक्के मतदान होणार, कोण कुणाचं मतदान खाणार याची चर्चा होत असतानाच राजकीय नेत्यांच्या समर्थकांकडून विजयाचा दावा केला जातोय. मंगळवारी जास्तीत जास्त मतदान होईल या दृष्टीनं नेत्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत. त्यासाठी लागणारी सर्व रसद पुरवली जातीये. विशेषतः आजची रात्र कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असून मंगळवारी कोण कुठल्या बूथवर थांबेल, गल्लीची जबाबदारी कुणावर, विरोधी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांवर कशी नजर ठेवायची याची मोर्चे बांधणी झाली आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणाही मतदान यंत्रणेत आणि राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते जोडण्या लावण्यात व्यस्त असल्यानं निवडणुकीचा माहोल शिगेला पोहोचलाय. आता फक्त प्रतीक्षा आहे मंगळवारच्या मतदानाच्या आकडेवारीची आणि त्यानंतर 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीची. तोपर्यंत सारेच जण विजय आमचाच असं सांगत फिरणार आहेत.